या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस मध्य न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. पाहूयात काही विशेष घडामोडी. छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाळूंज परिसरामध्ये आईनंच आपल्या मुलीची हत्या केल्याची ही घटना उघडकीस आली आहे. नंदिनी दिवरे असं मृत तरुणीचं नाव असून या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. प्रेम प्रकरणातून झालेल्या वादाचं रूपांतर थेट हत्येत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. याचा अधिक तपास सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये रात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून दोन गटांमध्ये तुफान वाद निर्माण झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही गटांमध्ये हाणामारी सुद्धा झाली आणि याबाबत सविस्तर माहिती पुढे आलेली आहे की या घटनेनंतर चिखला गावात तणावपूर्ण शांतता पसरली असून कडेकोट पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील घटनास्थळी पोहोचले आणि संबंधितांशी संवाद साधत त्यांनी याबाबत भाष्य केलं. दोषींवर तत्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळेस केली. याच घटनेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा संरक्षित करण्यासाठी पुढे सरसावलेल्या एका महिलेवर हल्ला करण्यात आल्याचाही गंभीर आरोप आहे. एवढंच नाही तर तिचे कपडे फाडून विटंबना करण्यात आल्याची संतापजनक माहिती समोर आली. या प्रकरणी मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं समाजकंटकांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासन सतर्क असून पुढील तपास सुरू आहे. नाशिक शहरामध्ये अवैध शस्त्र विक्री विरोधात गुंड विरोधी पथकानं सापळा रचत मोठी कारवाई केली. जेल रोड परिसरातील कोठारी कन्याशाळा भिंतीलगत गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस विक्रीसाठी आलेल्या दोघा युवकांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. गुंडविरोधी पथकाचे राजेश राठोड यांना गुप्त माहिती मिळाली होती की दोन युवक जेल रोड मार्गावरील कोठारी कन्याशाळेजवळ पिस्तूल विक्रीसाठी येणार आहेत. ही माहिती प्रभारी उपनिरीक्षक संदीप पवार यांना देण्यात आली. त्यानंतर विजयकुमार सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, सुनील अडके, अविनाश देवरे, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव, दयानंद सोनावणे आणि घनश्याम महाले यांच्या पथकानं सापळा रचून ही कारवाई केली. या कारवाईत सिन्नर फाट्यावरील साठीनगर येथील राहुल उर्फ गोटू प्रभाकर साठे आणि जेल रोड येथील निशांत उत्तम सोनावणे यांना ताब्यात घेतलंय. आरोपीकडून एक देशी बनावटीचं पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. या दरम्यान नाशिक रोड परिसरातील गुन्ह्यात फरार असलेला राहुल उर्फ भांडा तेलोरे यालाही गुंडविरोधी पथकानं ताब्यात घेतले. त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. 30 ऑक्टोबर 2025 रोजी विहितगाव परिसरात दरोड्याच्या तयारीत असताना काही संशयितांना अटक करण्यात आली होती. मात्र तेलोरे हा फरार होता आणि या कारवाईमुळे नाशिक रोड परिसरातील अवैध शस्त्र विक्रीला आता मोठा आळा बसल्याचा दावा पोलिसांकडून होत आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात एका 9 वर्षाच्या आदिवासी मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्यानं खळबळ उडाली आहे. 15 फेब्रुवारी रोजी धागूर परिसरातली ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुलगी दुकानात जात असताना डॉक्टर संदीप वासनकर आणि त्यांच्या एका साथीदारानं तिला चॉकलेटचा आमिष दाखवत गाडीत ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र परिसरातील नागरिकांनी प्रसंगावधान राखत तात्काळ धाव घेतल्यानं मुलीची सुटका झाली आणि आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या गंभीर प्रकरणानंतर दिंडोरी पोलिसांनी तत्काळ घेण्यामध्ये टाळाटाळ केल्याचा आरोप पीडित कुटुंबियांकडून करण्यात आला. तसंच कुटुंबाला अपमानास्पद वागणूक दिल्याचाही आरोप या निवेदनात करण्यात आला. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद आक्रमक झाली असून नाशिक ग्रामीण पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली. संघटनेच्या प्रतिनिधींनी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन याबाबत निवेदन सादर केलंय. आरोपी डॉक्टरवर तातडीनं पॉक्सो आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा. तसंच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित पोलीस निरीक्षकावर कठोर कारवाई करून सेवेतून बडतर्फ करावं अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाकडून 2 तासात कारवाईचे आश्वासन देण्यात आल्याचं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं. मात्र कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही त्यांनी दिलेला आहे. या प्रकरणामुळे जनसामान्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून आता प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय. पोलीस न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा पोलीस माझा न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. बीडचे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये फरार असलेला प्रमुख आरोपी कृष्णा आंधळे हा 3 वेळा स्वतःच्या गावी येऊन गेला असा गंभीर
दावा धनंजय देशमुख त्यांचे भाऊ यांनी केलाय. देशमुख यांच्या म्हणण्यानुसार गेल्या 6 महिन्यात मिळालेली माहिती त्यांनी सीआयडी कार्यालयाला दिली होती. संबंधित आरोपी गावात आल्याची माहिती खरी असल्याचंही यंत्रणांनी मान्य केल्याचा दावा त्यांनी केलाय. मात्र आरोपीकडे कोणताही मोबाईल नसल्यामुळं आणि तो मोबाईलचा वापर करत नसल्यामुळं तपास यंत्रणेत अडचण येत असल्याचं सांगण्यात आलं. तरी देखील आरोपीला जेरबंद करण्यात अपयश का येतंय असा प्रश्न धनंजय देशमुख यांनी उपस्थित केला. 1.25 वर्ष उलटूनही प्रमुख आरोपी अद्याप फरार असल्यानं देशमुख कुटुंबियांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आरोपीकडून आमच्या कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचा आरोपही यावेळेस त्यांनी केला. दरम्यान या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की गृह विभागाची जबाबदारी राज्यातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षा देण्याची आहे. जर धमकीबाबत तक्रार नोंदवली गेली असेल तर त्यावर सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. या गंभीर आरोपांमुळे तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून पुढील कारवाईकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय. गेल्या 6 महिन्यांपासून सौर ग्राहकांना चुकीची वीज बिले देऊन त्रास देणाऱ्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित म्हणजेच महावितरणनं आता थकबाकीच्या नावाखाली कठोर कारवाई केली आहे. पूर्वसूचना न देता स्मार्ट मीटर प्रणालीद्वारे सुमारे 100 ग्राहकांचा वीज पुरवठा आपोआप खंडित करण्यात आल्याचा आरोप केलाय. या कारवाईमुळे सरकारी वसतिगृह, रुग्णालय आणि शेकडो घरं अंधारात बुडाले. संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयावर याबाबत धडक देत अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आणि संताप व्यक्त केलाय. दरम्यान एका धक्कादायक घटनेमध्ये न्यायालय परिसरात वकिलावर सुद्धा प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क